शिनलेल्यास बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला शिष्यांची जीवा दिली आहे. तो रोज रोज सकाळी मला जागे करतो. शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत. अशा शब्दामध्ये यशया संदेष्टा प्रभूच्या सेवकाचे जे दुःखभोग आहेत त्यातील 3रा परिच्छेद आपल्यासमोर सादर करतो. ह्या ठिकाणी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे जिव्हा म्हणजे जीभ आणि दुसरी गोष्ट आहे कान. जीभ बोलण्यासाठी, कान ऐकण्यासाठी. माणसाने ह्या दोहोंमध्ये समतोल साधावा. ती जीभ कशासाठी दिलेली आहे? शिनलेल्यास बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून देण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या जिभेचा वापर माणसाने चांगल्या गोष्टींसाठी करावा. आपण जर याकोबाचं पत्र वाचलं, फक्त 5 अध्याय आहेत, आपण वाचून बघा. त्याच्यामध्ये जिभेने केली जाणारी एकूण 9 पापं नमूद करण्यात आलेली आहेत. चुगलीचा हाडी करणं, खोटं बोलणं, रागाने बोलणं, अपशब्द बोलणं, एखाद्याला निरुत्साही करणारे शब्द उच्चारणं, कुरकुर करणं किंवा तक्रार करणं, अशा प्रकारचे शब्द जेव्हा माणसाच्या मुखातून बाहेर पडतात तेव्हा ती जिभेने केलेली पापं असतात. परंतु परमेश्वराने निवडलेला जो सेवक आहे तो आपल्या जिभेचा वापर करून लोकांना परमेश्वराच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि दुसरी गोष्ट कान. शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान तो उघडतो. म्हणजे परमेश्वराने माझे कान कशासाठी उघडलेले आहेत की एखाद्या शिष्यासारखं मला परमेश्वराचं ऐकायचं आहे. आपल्याला त्यासाठी बायबलमध्ये अनेक उदाहरणं आढळतात. शमूएल त्याने देखील परमेश्वराला सांगितलं, प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. किंवा मार्थाची बहीण मरिया प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणापाशी बसून त्यांचं ऐकत राहिली. आपल्याला ऐकण्यासाठी परमेश्वर पाचारण करत आहे. परमेश्वराचा निवडलेला सेवक आपल्या जिभेचा आणि आपल्या कानाचा योग्य असा वापर करतो आणि मग तो राष्ट्रांचा प्रकाश बनतो. त्याला कितीही दुःख सहन करावं लागलं तरी त्याच्या मुखातून चुकीचा शब्द बाहेर पडत नाही. त्याला कितीही चुकीचं ऐकावं लागलं तरी तो त्याला प्रतिकार करत नाही, तर शांतपणे त्याच्यावरती मनन करून परमेश्वराकडे त्यासाठी योग्य अशा मार्ग सुचवण्यासाठी प्रार्थना करत असतो. शुभवर्तमानामध्ये आज पुन्हा एकदा जुदासचं एक वेगळं रूप आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे की जुदास मुख्य याजकाकडे जातो आणि स्वतःहून पुढाकार घेऊन सांगत आहे, मी जर त्याला धरून दिलं तर तुम्ही मला काय द्याल? त्याच्यासमोर 2 पर्याय होते. एक होता आपला प्रभू आणि दुसरा होता पैसा. आणि त्याने ह्या ठिकाणी पैशासाठी प्रभूला विकलेला आहे. आणि विचार करा की अशा प्रकारे हातामध्ये पैशाची थैली घेऊन आता तो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वल्हांडण सणाच्या भोजनास बसलेला आहे. म्हणजे मिस्सामध्ये सहभागी होणारा एखादा माणूस परमेश्वराला फसवून आलेला असतो किंवा परमेश्वराच्या विरुद्ध जीवन जगून आलेला असतो, ह्याचं ते छोटंसं प्रतीक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याविषयी काय सांगितलं की जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो म्हणजे परमेश्वराविरुद्ध पाप करतो, त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार. तो मनुष्य जन्माला नसता तर ते त्याला बरे झाले असते, असं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. त्याच्या हृदयातील ही वेदना प्रभू येशू ख्रिस्ताने व्यक्त केलेली आहे की अशा प्रकारचं वर्तन करून यहुदाने स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली होती. आपण आता निवड करायची आहे, जिभेचा योग्य वापर करून परमेश्वराचा गौरव करायचा की ह्या जगातील मालमत्तेला, पैशाला भुलून त्याला नकार द्यायचा. परमेश्वराने आपल्याला आता महत्त्वाच्या अशा उंबरठ्यावरती आणून सोडलेला आहे. उद्यापासून पवित्र त्रिदिनाला सुरुवात होत आहे. त्यासाठी ही सगळी पूर्वतयारी. आपल्या मनाची कितपत ही तयारी झालेली आहे तपासून पाहूया.